न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। NH 160 हे रस्त्यासंदर्भात बाधित शेतकरी व व्यापारी संघर्ष समिती यांच्याबरोबर संबंधित प्रशासनाची चर्चा संपन्न। पालघर मनोर विक्रमगड जव्हार मार्गे नाशिक NH 160 हे कुंभमेळ्याच्या धर्तीवर रस्ता रुंदीकरण नूतनीकरणाचं सुधारित काम आयोजिलेले असून बाधित शेतकऱ्यांमध्ये जमीन भूसंपादनाच्या बाबतीत असलेला संभ्रम सोडवण्याचे उद्देशाने आज विक्रमगड पंचायत समिती येथे संघर्ष समिती, बाधित शेतकरी, व्यापारी वर्ग व माननीय अपर निवासी जिल्हाधिकारी भूसंपादन विभाग रवींद्र राजपूत, NH चे मुख्य कार्यकारी अभियंता ज्योती शिंदे व संबंधित रेव्हेन्यू डिपार्टमेंट, विक्रमगड तहसीलदार, भूमी अभिलेख, भूसंपादन विभाग, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांची एक संयुक्त मीटिंग आयोजित करण्यात आली होती। या चर्चासत्राच्या माध्यमातून 2 लेन 18 मीटर रस्ता रुंदीकरण म्हणजेच रस्त्याच्या लगतची जमीन संपादन करण्यासंदर्भातली माहिती देण्यात आली। यामध्ये बाधितांची जाणारी जमीन मग त्यातील फळबाग, झाडे, विहिरी, घरे, आस्थापने या संदर्भातले नुकसान भरपाईची संदर्भात विस्तृत चर्चा होऊन जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात मोबदला मिळवून देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न राहील। सदर परिस्थितीत मोजणी होऊनच पुढील नियोजनबद्ध आखणी झाल्यानंतर हस्तांतरण झाल्यानंतरच टेंडर काढण्यात येईल व पुढची प्रक्रिया करण्यात येईल असे मुख्य कार्यकारी अभियंता यांनी सांगितले। मोजणी प्रक्रियेनंतर पुन्हा अशाच प्रकारची एक चर्चासत्र बैठक आयोजित करण्यात येईल असेही सांगण्यात आले। सर्व बाधितांना विश्वासात घेऊन कमीत कमी नुकसान होईल व भूधारकांना समृद्धी किंवा वडोदरा एक्सप्रेसच्या धर्तीवर मोबदला मिळेल। या धर्तीवर कार्यप्रणाली तयार केली तर कोर्ट कचेरी न करता कायदा सुव्यवस्थेचे नियोजन करत कायदेशीर मार्गाचा अवलंबन करता विकास कामाला चालना मिळून लवकर प्रकल्पाच्या प्रगतीसाठी सुकर मार्ग निर्माण होईल। अन्यथा असे न झाल्यास बाधितांच्या संघर्षाचा उद्रेक होऊन रस्त्यावर येऊन आंदोलन व इतर कायदेशीर व सनदशीर मार्गाने न्यायासाठी लढा दिला जाईल असे संघर्ष समितीच्या मुख्य कार्यवाहक विश्वनाथ पाटील यांनी सांगितले। वार्ताहर iNews 28 मराठीसाठी कॅमेरामन अनिल फसाळेच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट। जे सर्वे करायला आले होते ते झाले नाही, ते केल्यामुळे हा सगळा मोठा प्रॉब्लेम झाला आणि अनेक शेतकऱ्यांना ह्या गोष्टीसाठी दाद मागायला न्याय मिळाला। आज पण ती दावे प्रलंबित आहे, त्या बाबतीत आपण दृष्टीने काय घेणार आहे? एकत्रित करण्यावाल्यांना काय तुम्ही आदेश करणार आहेत का ते येऊन घर बसवून देणे ही पण जबाबदारी फार मोठी आहे। या बाबतीत जर न्याय परिस्थिती प्रकरणे तर अनेक शेतकरी वंचित राहणार, अनेक खातेदार वंचित राहणार। या बाबतीत काय होतंय, कंपल्सेशन आल्यानंतर एका गटावरती समजा 16 खातेदार आहेत, सदर प्रकरण न्याय परिस्थिती असते त्या कारणाने तुम्ही तुमच्याकडे ती रक्कम जमा करून ठेवतात, वर्षानुवर्ष असं होत जात आहे। त्या बाबतीत तुम्ही निर्णय काय करणार नाही? तो आपला इंटरमिजिएट असं आपण म्हणतो। तर आता कुंभच्या कामाच्या अनुषंगाने आपल्याला ह्या कामाला एक्झॅक्टली कुंभही नाही म्हणता येणार, कदाचित आपलं थोडासा आपलं सहकार्य राहील तर नक्कीच कुंभ म्हणजे पुढच्या ऑगस्ट 2027 आधी तो पूर्णही होईल आणि आपला तो प्रयत्नही आहे। तर हा जो आपला प्रोजेक्ट आहे हा पूर्ण 107 किलोमीटरचा आहे साहेब। हा आपला भांगेबाबा टेम्पल पासून, भांगेबाबा मंदिरापासून पालघरच्या शिवाजी चौक पर्यंत 107 किलोमीटर लांबीचा आहे। तर ह्याच्यामध्ये भांगेबाबा मंदिरापासून ते मनोर पर्यंत आपला 2 लेन होणार आहे, 2 लेनचा रस्ता होणार आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला 18 मीटरची विड्थ रिक्वायर्ड आहे। 18 मीटरचा आपल्याला विड्थ रिक्वेजिशन आहे। त्याचं ट्रॅफिक अवघ्या 5,500 ते 6,000 PCUचा आहे, त्यामुळे तो 2 लेन दर्जासाठी तो हे होतं। तर त्या अनुषंगाने हा 2 लेन आणि मनोर ते पालघर त्याचा आपला जवळजवळ 15,000चा PCU आहे, त्या अनुषंगाने तो आपला 4 लेन होतो। असा पूर्ण 107 किलोमीटरचा रस्ता आहे। त्याच्यामध्ये मग परत तुमचे वेगवेगळे ब्रिजेस आहेत आणि आरोपी आहे, पालघरचा जो आरोपी आहे त्याच्यानंतरच आणखी एक तसाच ब्रिज, सो दॅट तो 4 लेनचे ट्रॅफिक अकॉमोडेट करू शकेल। वेगवेगळे स्ट्रक्चर्स आहेत। अशा हिशोबाने हा जो आपला 1100 कोटीचा प्रोजेक्ट आहे। आता याच्यामध्ये जे भूसंपादन होणार आहे, एक्झिस्टिंग ब्रिज सोडून जी काही पट्टी रिक्वायर्ड आहे तेवढंच आपण एक्विजिशन करणार आहोत आणि इकडचा रस्ता हा फक्त 2 लेनचाच आहे। प्रॉमिनेंटली तिकडचा 4 लेन आहे पण इथला आपला 2 लेनचाच आहे ट्रॅफिक नसल्यामुळे।
त्यामुळे इतकं भूसंपादन नसणार आहे. हार्डली दोन्ही बाजूला 2-2 किंवा 3-3 मीटरची रिक्वायरमेंट आहे. त्याच्या आजोबा तेव्हापासून नावांतर नोंदणी झाली. आपली जिवंत सातबारा नावाची योजना आपली चालू आहे. विशेषतः आता इथे आपले ग्रामोत्सव अधिकारी पण आहेत. आता युपीपीच्या घटना वगैरे माहिती आहे की जिवंत सातबारा मोहीम जे आपण राबवतोय त्याचा प्राधान्यक्रम या गटांना अधिकार त्यातले 12 आयडेंटिफाय करा 3 लोकेशन्स पहिला मुद्दा. दुसरा एक मुद्दा उपस्थित केला होता की एकत्रीकरणात काही चुका झालेल्या असल्यामुळे माझा ताबा या जमिनीवर होता पण नाव या गटांवर, यांचा ताबा या अधिकाऱ्यांना आणि नाव या गटावर. तर याच्यासाठी आपली सलोका नावाची कृषी विभागाची योजना आहे. तिला मुदतवाढ दिलेली शासनाने अजून 1 वर्ष शिकलं. त्याच्यामध्ये कुठे न्यायालयात जायची गरज नाही, काहीच नाही. दोन्ही खातेदारांनी संयुक्त अर्ज द्यायचा असतो. त्याच्यावर मंडळ अधिकाऱ्याने स्थानिक चौकशी करायची. त्यावेळेस चौकशी करत असताना दोन्ही गटाच्या बरोबरच्या चतुसीमेतल्या शेतकऱ्यांना त्यांनी बोलवणं आणि मग त्यांच्यामार्फत तो पंचनामा करायचा आहे की या जागेवर गोविंद राजपूत यांचा ताबा आहे परंतु त्यांचा सातबाऱ्यावर नाव या गट नंबरचं आहे. या जागेवर मनोहर चव्हाण साहेबांचा ताबा आहे पण सातबारा राजपूत यांच्या पोझिशनमध्ये जी जमीन आहे त्या गटाचा आहे असा अहवाल घेतल्यानंतर सर्वेश्वर त्या आधारावर त्या क्रॉस नोंदणी होऊन सर हे 2 शेतकऱ्यांच्या बाबतीत झालं. एकत्रित 4 शेतकरी असले तर काय पण ज्यांच्या संमती नसतील त्यांना सर्व काही लाभ होता. त्या संदर्भात काय आहे